प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि 2 सॉल्व्ह केला. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये आपण पाहिले होते कनेक्टिव्हज. आता त्याच कनेक्टिव्हचा यूज करून आज आपण बघणार आहोत ट्रूथ टेबल. आणि मग हे ट्रूथ टेबल झाले की मग आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 3. तर बघूया मग ट्रूथ टेबल. नंबर 1 आहे कंजंक्शन. ट्रूथ टेबलमध्ये आपण दोन स्टेटमेंट एकत्र येऊन जे काही कंपाऊंड स्टेटमेंट तयार होणार आहे त्याचे सगळे ट्रूथ टेबल बघणार आहोत. मग इथे मी घेतला आहे, एका सेंटेन्सला म्हटलं आहे पी, दुसऱ्या सेंटेन्सला म्हटलं आहे क्यू, आणि ज्यावेळेस त्याचं कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं आणि तिथे जर कंजंक्शन असेल तर आपण म्हणणार आहोत पी अँड क्यू. ठीक आहे. मग आता बघा इथे प्रत्येक ठिकाणी हे टेबल मी इथे काढलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला क्रायटेरिया सेम दिसतं. बघा पी मध्ये टी टी एफ एफ, क्यू मध्ये टी एफ टी एफ, असं प्रत्येक टेबल मध्ये हाच क्रायटेरिया आहे. बदल फक्त काय होतो या थर्ड कॉलम मध्ये होतो. ठीक आहे. मग आता बघा इथे ज्यावेळेस आपण असं म्हणतो पी अँड क्यू, तर लक्षात ठेवा नेहमी की पी अँड क्यू असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस दोघंही तितकेच इम्पॉर्टंट असतात. मग याचा अर्थ असा होतो ज्यावेळेस दोघांची व्हॅल्यू टी येईल त्याच वेळेस तुमचं फायनल आन्सर टी येईल आणि बाकी सर्व केसेसला तुमचा आन्सर मग फॉल्स येईल. बघा मग इथे ज्यावेळेस टी टी दोघं व्हॅल्यू टी आहे किंवा पी आणि क्यू दोघांची व्हॅल्यू टी आहे त्याच वेळेस त्याचं कंजंक्शन टी येणार आहे. आणि बाकी केसेसला बघा टी एफ एफ टी एफ एफ, इथे एकदा टी आहे आणि खालच्या याच्यात तर टी नाहीच आहे, त्याच्यामुळे या तीनही कंडिशनला तुम्हाला कंजंक्शन मिळणार आहे एफ. ओके. नंतर बघूया आपण नंबर 2 डिसजंक्शन. पी क्यू पी और क्यू, डिसजंक्शनला आपण और म्हणतो म्हणून मी इथे रीड केलं पी और क्यू. परत पहिला आणि दुसरा कॉलम अगेन ऍज इट इज टी टी एफ एफ टी एफ टी एफ. हे टी टी एफ एफ काय आहेत तर लक्षात येते तुमच्या की दोन स्टेटमेंट आपण घेतोय. दोन स्टेटमेंट मध्ये एक तर दोघं ट्रू असतील किंवा दोघं फॉल्स असतील किंवा एक ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल किंवा पहिलं फॉल्स असेल तर दुसरं ट्रू असेल. तर त्याच प्रोबॅबिलिटी आपण काय केलेल्या इथे लिहिलेल्या आहेत आणि ती लिहिण्याची पद्धत अशी की जेणेकरून आपल्याला इझी जावं. पी मध्ये दोनदा टी टी लिहायचं आहे, नंतर एफ एफ लिहायचं आहे आणि क्यू मध्ये मात्र अल्टरनेट टी एफ लिहायचं आहे. सगळीकडे क्रायटेरिया सेम आहे, लक्षात ठेवा. बरं, आता और बघा पी और क्यू. ज्यावेळेस आपण पी और क्यू असं म्हणतो त्यावेळेस लक्षात येतं की कोणता तरी एक इम्पॉर्टंट आहे. मग याचा अर्थ असा लक्षात ठेवायचा एक जरी टी आला तरी तुमचा आन्सर काय येणार आहे टी येणार आहे. मग दोघं टी आले तरी तुमचा आन्सर टी येणार आहे. कमीत कमी एकदा तरी टी यायला पाहिजे. बघा मग इथे आहे टी टी दोन वेळेस आलेला आहे म्हणून आन्सर आलं तुमचं टी. नंतर इथे बघा टी एफ एकदा टी आलेला आहे त्यामुळे आन्सर येईल टी. इथे आहे एफ टी एकदा टी आलेला आहे म्हणून तुमचं डिसजंक्शन येईल टी. आणि लास्टला आहे एफ एफ, इथे एकदाही टी आलेला नाही म्हणून इथे तुमचा आन्सर येईल एफ. ओके. थर्ड आहे निगेशन. निगेशनचं साइन मी इथे दिलं आहे, सिम्बॉल इथे दिला आहे. निगेशनसाठी आपण एकच स्टेटमेंट घेतोय ते घेतलं आहे आपण पी. मग पीच्या दोनच प्रोबॅबिलिटी, एक तर टी असेल किंवा एफ असेल म्हणून मी इथे लिहिलं टी एफ. ज्यावेळेस त्याचं निगेशन केलं जातं त्यावेळेस टीचं होतं एफ आणि एफचं होतं टी म्हणून मग टीचं मिळेल तुम्हाला इथे निगेशन एफ आणि एफचं निगेशन मिळेल टी. ओके. नेक्स्ट आहे इम्प्लिकेशन. सिम्बॉल दिला इथे मी नेहमीप्रमाणे पी क्यू दोघं लिहिले, टी टी एफ एफ लिहिलंय, टी एफ पण आपण लिहिलंय. राहिला प्रश्न आता या थर्ड कॉलमचा इम्प्लिकेशनचा. तर यामध्ये एक ट्रिक आहे, नेहमी लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपण टी एफ असं रीड करतो म्हणजेच टी इम्प्लाइज एफ असं रीड करतो त्याच वेळेस आन्सर तुमचं एफ असणार आहे. बाकी सर्व कंडिशनला तुमचा आन्सर ट्रू असणार आहे. बघा मग टी 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 एफ एफ टी एफ एफ. सेकंड पोझिशन जी काही आहे सेकंड रो जो आहे तिथे आपण टी एफ असं रीड करतो म्हणून इथे आन्सर येईल किंवा इम्प्लिकेशन येईल एफ आणि बाकी या सर्व कंडिशनला तुम्हाला इम्प्लिकेशन मिळेल टी. ओके. नंतर जाऊया नंबर 5 डबल इम्प्लिकेशन. तर याचा सिम्बॉल या पद्धतीने आपण यूज करणार आहोत. ऍज युजल पी क्यू टी टी एफ एफ टी एफ टी एफ. आता डबल इम्प्लिकेशन मध्ये एक लक्षात ठेवायचं नेहमी की डबल इम्प्लिकेशन मध्ये इम्प्लिकेशन दोनदा वापरलं जातं. आता बघा मी हे छोटी एक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे देते. सपोज तुम्हाला हे रीड करायचं असेल तर तुम्ही पी डबल इम्प्लाइज क्यू रीड करू शकता किंवा पी बाय कंडिशनल क्यू असं यूज करू शकता आणि अगदी सोप्यात सोपं तुम्ही असं यूज करू शकता पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी.
म्हणजेच काय, तर इथे इम्प्लिकेशन दोनदा वापरलं जातं. एकदा पी कडनं क्यू कडे किंवा पी इम्प्लाय करतो क्यू ला असं म्हटलं जाईल किंवा क्यू करतो इम्प्लाय पी ला असं पण म्हणता येईल. मग या दोघं कंडिशन मध्ये इम्प्लिकेशन आहे. मग जसं आपण इम्प्लिकेशन मध्ये लक्षात ठेवलं की टी एफ असं रीड केल्यावर एफ येतं, तर सेम इथे लक्षात ठेवा पी इम्प्लाइज क्यू ज्यावेळेस म्हणू आपण त्यावेळेस पी कडनं क्यू कडे टी एफ रीड करा. चेक करा बघा, टी 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 एफ बघा इथे टी एफ आपण पी कडनं क्यू कडे रीड करतोय म्हणून इथे आन्सर येईल तुमचा एफ. नंतर आहे एफ टी एफ एफ. ओके, नंतर आता इथे बघा अँड म्हटलंय आणि पुढे म्हटलंय आपण क्यू इम्प्लाइज पी, अगेन इम्प्लिकेशन आहे. मग आता इथे क्यू कडनं पी कडे रीड करा की जिथे कुठे टी एफ येईल तिथे काय येईल तुमचा आन्सर एफ येईल. बघा मग टी टी एफ टी टी एफ, बघा इथे थर्ड रो मध्ये आहे टी एफ म्हणून इथे आन्सर येईल एफ, लास्टला आहे एफ. मग बाकीच्या ठिकाणी मात्र आन्सर येईल तुमचं टी. अशी ही छोटीशी ट्रिक आहे. किंवा आणखीन सोप्यात सोपं तुम्ही या पद्धतीने ट्रिक्स लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. नंबर 1 बघा, नंबर 1 मी कंजंक्शन साठी ट्रिक दिलेली आहे. टी अँड टी असेल तरच तुमचा आन्सर टी येईल, बाकी सर्व कंडिशनला आन्सर तुमचं एफ येईल. ओके. नंबर 2 डिसजंक्शन साठी आहे. एफ और एफ असेल त्याच वेळेस आन्सर एफ येईल, बाकी सर्व कंडिशनला आन्सर टी येईल. दिले आपण बघा एफ और एफ, इथेच फक्त तुमचा आन्सर एफ येते, बाकी सर्व कंडिशनला आन्सर तुमचं टी येते. नंतर जाऊया आपण नंबर 3 कडे इम्प्लिकेशन साठी. टी एफ असं रीड जिथे होतं तिथे आन्सर एफ येईल, बाकी सर्व कंडिशनला टी येईल. बघा लिहिले आपण इथे टी एफ, इथे फक्त रीड होतंय टी एफ, मग इथे आन्सर आलं एफ, बाकी सर्व कंडिशनला आन्सर आलेलं आहे तुमचं टी. नंतर फिफ्थ वन याचा अर्थ याच्यासाठी आपण यूज केले, ऍक्च्युली 4th नंबरची ट्रिक आहे, पण 5th वन ट्रूथ टेबल साठी आहे. बघा काय म्हणते, टी डबल इम्प्लाइज टी असेल तर टी आणि एफ डबल इम्प्लाइज एफ असेल तर टी. बाकी सर्व कंडिशनला एफ येईल. बघा चेक करा, टी टी त्यावेळेस टी, एफ एफ त्यावेळेस टी, आणि बाकी ह्या दोन कंडिशनला जिथे टी एफ एफ टी वाचलं जातं तिथे तुमचं मात्र आलं आहे फॉल्स. एक तर ही ट्रिक लक्षात ठेवा, नाहीतर मग ही ट्रिक लक्षात ठेवा, ऍज युअर विश. इथे म्हणणार तुम्ही पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, तर पी कडनं क्यू कडे वाचताना टी एफ दिसलं पाहिजे, क्यू कडनं पी कडे वाचताना टी एफ दिसलं पाहिजे, आणि ते इथे सेकंड रोला दिसतंय बघा, पी कडनं क्यू कडे टी एफ, क्यू कडनं पी कडे टी एफ. मग जिथे कुठे टी एफ असेल तिथे फॉल्स आलं, बाकी सर्व कंडिशनला टी आलं. ओके. बघूया आता मग क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज 1.1 मधला. तिथे दिलेला आहे बघा, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. जस्ट आपण इतक्यातच ट्रूथ टेबल पाहिले, त्यांच्याच मदतीने आपल्याला काय करायचे, या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. बघा नंबर 1 मध्ये दिलेले आहे 4 इज ऑड और 1 इज प्राईम. बघा ऑर ने कनेक्ट केलेला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला इझिली जमेल. या टाइपचाच आपण क्वेश्चन नंबर 2 सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. पण आपण पाहिलं होतं की 2 स्टेटमेंट आहेत आणि ते 2 स्टेटमेंट एकत्र आले आणि एक कंपाऊंड स्टेटमेंट इथं तयार झालं. मग आपल्याला पी आणि क्यू अशी यांना वेगवेगळी नावं द्यायचे आणि ते सेपरेट करायचे. बघा पी मध्ये मी म्हटलं 4 इज ऑड, कॉमा करून पुढे म्हटलं क्यू मध्ये 1 इज प्राईम. मग आता राहिला प्रश्न त्यांच्या सिम्बॉलिक फॉर्मचा. मग ऑर ने जर कनेक्ट केलेला असेल तर सिम्बॉलिक फॉर्म येतो पी और क्यू, आणि आपल्याला आता काढायचे आहेत त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू. ओके. मग आता तुम्ही चेक करायचं आहे की पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, टी आहे की एफ आहे, क्यू ची काय आहे, टी आहे की एफ आहे. मग त्या व्हॅल्यू तुम्ही इथे पुढे लिहायच्या आहे. बघा इथं म्हटलं आहे 4 इज ऑड, आहे का मग 4 ऑड नंबर? नाही, तो इव्हन नंबर आहे, म्हणजे नक्कीच त्यांनी दिलेलं काय आहे, फॉल्स आहे. म्हणून आपण इथे लगेचच लिहिलं आहे पी ची ट्रूथ व्हॅल्यू येईल तुमची मग एफ. पी और क्यू इक्विव्हॅलंट टू, हे साइन जे आहे ते अशाच पद्धतीने द्यायचं आहे, तिथे इक्वलचं साइन न देता आहे इक्विव्हॅलंटचं साइन द्यायचं आहे. ठीक आहे. पी ची व्हॅल्यू लिहिली बघा आपण एफ. नंबर क्यू मध्ये दिलेला आहे 1 इज प्राईम. चेक करा 1 प्राईम आहे का, हे माहिती आपल्याला 1 हा प्राईम पण नाही आणि कंपोजिट नंबर सुद्धा नाहीये, म्हणजे त्यांनी दिलेलं नक्कीच काय आहे, फॉल्स आहे. म्हणून आपण क्यू ची सुद्धा व्हॅल्यू लिहिली इथे एफ. मग आता फायनली आपल्याला मिळालं एफ और एफ. आणि बघा ऑरचा जो आपण टेबल पाहिला, डिसजंक्शनचा जो टेबल आपण पाहिला, त्यामध्ये आपण पाहिलं होतं ऑर म्हटलं की एक इम्पॉर्टंट असतं, म्हणजे कमीत कमी एकदा तरी टी आलं पाहिजे तरच आन्सर टी येईल. मग बघा इथे एकदा पण टी आलेला नाहीये, त्याच्यामुळे त्याचा आन्सर काय आहे, एफ आहे. किंवा आपण मी ट्रिक सांगितलं होतं तुम्हाला, त्या ट्रिक मध्ये पण लिहिलं होतं आपण एफ और एफ असेल तरच एफ आहे आणि बाकी सर्व कंडिशनला मग टी आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने लक्षात ठेवू शकता.
नंबर 2 आहे 64 इज परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज प्राईम नंबर. अँड ने कनेक्ट केलेला आहे. बघा मग सेपरेट करूया. पी मध्ये लिहिलं मी क्यू इज अ परफेक्ट स्क्वेअर, क्यू मध्ये लिहिलं मी 46 इज अ प्राईम नंबर आणि मग सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे त्यांचा पी अँड क्यू. अँड ने जोडला आहे, हे अँडचं सिम्बॉल आहे. मग आता पी ची व्हॅल्यू चेक करा आणि क्यू ची चेक करा, ट्रूथ व्हॅल्यू. मग 64 इज परफेक्ट स्क्वेअर, येस करेक्ट आहे, म्हणून मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी. सिमिलरली क्यू बघूया आपण. 46 इज अ प्राईम नंबर. प्राईम नंबरचे डेफिनेशन तुम्हाला माहित असेल, अ नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ ओनली, त्यालाच म्हणायचं प्राईम नंबर. मग 46 च्या बाबतीत तसा आहे का? तो 1 ने पण डिवाइड होतो, स्वतः 46 ने पण डिवाइड होतो आणि अदर नंबरने सुद्धा तो काय होतो, डिवाइड होतो, 2 ने होतो. ओके, तर मग नक्कीच त्यांनी दिलेलं काय आहे, फॉल्स आहे, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे एफ. म्हणून मग आपण इथे लिहिलं क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू एफ. मग फायनली आपल्याला मिळालं टी अँड एफ. जस्ट आपण पाहिलं होतं अँड असेल तर बोथ आर इम्पॉर्टंट, याचा अर्थ दोघांच्या व्हॅल्यू ज्यावेळेस टी येईल त्याच वेळेस तुमचा आन्सर टी येईल किंवा ते कंजंक्शन टी येईल. बाकी सर्व कंडिशनला ते एफ येईल. मग आलं का इथे 2 वेळेस टी नाही आलेलं, टी एफ असं आलेलं किंवा टी अँड एफ असं आलेलं आहे, म्हणून मग त्याचं फायनल आन्सर आला आहे एफ. ठीक आहे, नंबर 3 कडे जाऊया. 5 इज प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94, फुल स्टॉप. मग बघा सेपरेट करा. पी मध्ये लिहिलं मी 5 इज अ प्राईम नंबर, क्यू मध्ये लिहिलं मी 7 डिवाइड्स 94. कनेक्ट केलेलं आहे हे अँड ने, म्हणून मग सिम्बॉलिक फॉर्म मिळाला तुम्हाला पी अँड क्यू. मग आता पी ची ट्रूथ व्हॅल्यू चेक करा. 5 इज अ प्राईम नंबर, येस करेक्ट आहे. 5 हा स्वतः 5 ने आणि 1 नेच डिवाइड होतो, म्हणून तो प्राईम नंबर आहे. ट्रूथ व्हॅल्यू लिहिली मग आपण त्याची टी. ठीक आहे, नंतर क्यू मध्ये आहे 7 डिवाइड्स 94, तर नाही डिवाइड करत 7 हा 94 ला, म्हणून मग क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू आलेली आहे एफ आणि मग टी अँड एफ असं तुम्हाला मिळालं. इतक्यात पाहिलं आपण अँड असेल तर दोघं टी असले पाहिजे तरच आन्सर टी, अदरवाईज एफ. मग हे अदरवाईज ची कंडिशन आलेली आहे म्हणून आन्सर आला आहे एफ. नेक्स्ट जाऊया नंबर 4. इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रियल नंबर. आता इथे एकच स्टेटमेंट दिसतंय तुम्हाला, ओके, आणि त्याच्यामध्ये नॉट हे कनेक्टिव्ह आलेलं आहे. मग अशा टाईपचं जर असेल तर अगोदर अफर्मेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं. सिंपल आहे, फक्त नॉट काढून टाकायचं आणि जे असेल त्याला पी म्हणायचं, नंतर नॉट टाकायचा त्याला निगेशन ऑफ पी म्हणायचं. पाहिले आपण हे बघा. मग पी मध्ये लिहिलं मी इट इज ट्रू दॅट 5 - 3i इज अ रियल नंबर. इंग्लिश ग्रामर मध्ये जसे निगेशनचे रूल आहेत तसे रूल इथे वापरायचे नाहीयेत. याचं निगेशन करायचं म्हणजे फक्त नॉट असेल तर तो काढून टाकायचा, नसेल तर तो टाकायचा. अगदी सोपं आहे. बघा मग मी सध्या काढलाय तो. पी मध्ये लिहिलं मी इट इज ट्रू दॅट 5 - 3i इज अ रियल नंबर आणि नॉट टाकायचं आहे, म्हणजे ओरिजिनल स्टेटमेंट आपल्याला लिहायचंय, म्हणजे ते पी चं काय झालं, निगेशन झालं. म्हणून मी इथे लिहिले बघा निगेशन ऑफ पी आणि मग जे दिलेलं ते स्टेटमेंट आपण इथे लिहिलं इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रियल नंबर. ओके, मग आता पी ची जर व्हॅल्यू पाहिली ट्रूथ व्हॅल्यू तर ती मिळेल तुम्हाला एफ. का तर 5 - 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, तो काही रिअल नंबर नाहीये. ओके, मग पी मध्ये आपण लिहिलं होतं इट इज ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर, तर मग ते फॉल्स आहे, म्हणून पी ची व्हॅल्यू लिहिली आपण एफ. नेक्स्ट आपण निगेशन पी घेतलं, म्हणजेच आपल्याला आता ह्या पी चं निगेशन करायचं आहे. इथे मी निगेशन पी म्हटलं. पी ची व्हॅल्यू जर एफ असेल तर निगेशन काय येतं, टी येतं. हे आपण पाहिलं, एफ चं निगेशन टी येतं, टी चं निगेशन एफ येतं, म्हणून फायनल आन्सर मिळालं तुम्हाला टी. नेक्स्ट जाऊया नंबर 5 कडे. इफ 3 × 5 इज इक्वल टू 8 देन 3 + 5 इज इक्वल टू 15. इफ देनचं सेंटेन्स आहे हे. सिम्बॉलिक फॉर्म आपण पाहिले आहे मागच्या क्वेश्चन मध्ये, त्या पद्धतीने सिम्बॉल तयार करायचे. मग एका स्टेटमेंटला म्हणणार आहोत आपण पी, देनच्या नंतरच्या स्टेटमेंटला म्हणणार आहोत आपण क्यू, आणि स्टेटमेंट लिहिताना इफ आणि देन हे दोघं काढून टाकायचे. ओके, मग बघा पी मध्ये लिहिलं मी 3 × 5 इज इक्वल टू 8, क्यू मध्ये लिहिलं 3 + 5 इज इक्वल टू 15. मग सिम्बॉलिक फॉर्म मिळाला तुम्हाला पी इम्प्लाइज क्यू. इफ देन आहे म्हणजेच इम्प्लिकेशन आहे. पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू. आता बघा मग हे चेक करा, करेक्ट आहे का. 3 × 5 8 आहे का, नाही, फॉल्स आहे, म्हणून मग पी ची व्हॅल्यू लिहिली मी इथे एफ. इम्प्लिकेशनचं साइन दिलं. नेक्स्ट बघूया 3 + 5 इज इक्वल टू 15. हे सुद्धा काय आहे, फॉल्स आहे. ट्रूथ व्हॅल्यू येईल एफ. मग क्यू ची व्हॅल्यू आली आहे ट्रूथ व्हॅल्यू एफ. म्हणजे तुम्हाला मिळालं एफ इम्प्लाइज एफ.
आणि इम्प्लिकेशनच्या ट्रूथ टेबलमध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की जिथे कुठे TF असं वाचलं जातं किंवा T इम्प्लाइज F असं वाचलं जातं तिथेच फक्त फॉल्स असणार आहे, बाकी सर्व कंडिशनला T असणार आहे. मग ही उरलेली कंडिशन आहे ज्यामध्ये TF नाहीये, म्हणून तुमचा फायनल आन्सर आलेला आहे इथे T. नेक्स्ट नंबर 6. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्लू. दोन स्टेटमेंट आहे, इफ अँड ओनली इफ ने कनेक्ट केला आहे आणि एक कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला मिळालेलं आहे. पी मध्ये लिहिणार मग आपण मिल्क इज व्हाईट, क्यू मध्ये लिहिणार आपण स्काय इज ब्लू. इफ अँड ओनली इफ आपण काढून टाकलेले. राहिला प्रश्न आता सिम्बॉलिक फॉर्मचा. आपल्याला माहिती आहे इफ अँड ओनली इफचा सिम्बॉलिक फॉर्म आहे P डबल इम्प्लाइज क्यू किंवा P बाय कंडिशनल क्यू असं म्हटलं तरी चालेल किंवा P इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज P असं म्हटलं तरी चालेल. मग फायनल आन्सर चेक करा. मिल्क इज व्हाईट करेक्ट आहे, ट्रू आहे, व्हॅल्यू आली T. स्काय इज ब्लू हे करेक्ट आहे, व्हॅल्यू आली T. म्हणजे तुम्हाला इथे मिळालं T डबल इम्प्लाइज T. आणि बघा ट्रिक मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं T डबल इम्प्लाइज T आणि F डबल इम्प्लाइज F असेल तरच व्हॅल्यू T असणार आहे, अदरवाइज व्हॅल्यू काय असेल F असेल. म्हणजे T डबल इम्प्लाइज F आणि F डबल इम्प्लाइज T असं असेल तरच व्हॅल्यू F असणार आहे, बाकी सर्व कंडिशनला T. मग ही बाकी मधली एक कंडिशन आली म्हणून इथे आला आन्सर तुम्हाला T. नेक्स्ट आहे नंबर 7. नेक्स्ट अँड लास्ट. 24 इज कंपोजिट नंबर और 17 इज अ प्राइम नंबर. दोन स्टेटमेंट आहेत, और ने कनेक्ट केलेले आहेत, ते आपल्याला सेपरेट करायचे. एकाला म्हटलं P 24 इज अ कंपोजिट नंबर, दुसऱ्याला म्हटलं Q 17 इज अ प्राइम नंबर. सिम्बॉलिक फॉर्म मिळाला तुम्हाला मग P और Q. मग 24 कंपोजिट आहे का? येस 24 कंपोजिट आहे. कंपोजिट नंबर कशाला म्हणायचं की असा नंबर जो 1 ने डिवाइड होतो, स्वतः त्या नंबरने डिवाइड होतो आणि इतर नंबरने सुद्धा डिवाइड होतो, म्हणून 24 हा कंपोजिट आहे. हे ट्रू आहे म्हणून P ची व्हॅल्यू लिहिली मी इथे T. पुढे आहे 17 इज अ प्राइम नंबर. हे पाहिलं आपण प्राइम नंबर कशाला म्हणायचा, जो 1 आणि स्वतः त्या नंबरने डिवाइड होतो त्याला म्हणायचं प्राइम नंबर. 17 प्राइम आहे, Q ची ट्रूथ व्हॅल्यू आली आहे T. फायनली मिळालं तुम्हाला T और T. और मध्ये आपण जस्ट इतक्यातच पाहिलं होतं की F और F असेल तरच फॉल्स आहे, बाकी सर्व कंडिशनला T आहे. किंवा लक्षात ठेवा P और Q मध्ये 1 इज इम्पॉर्टंट असतं, म्हणजे एक तरी T आला पाहिजे तर आन्सर T येतं. मग एक तरी T आहेच ना, 2 आहेत म्हणजे एक कमीत कमी एक T आहेच, म्हणून आन्सर काय आलेला आहे T आलेला आहे. इथे संपतोय तुमचा क्वेश्चन नंबर 3.